खलनायक एक प्रेमकथा. लेखक प्रिया उंबरकर. वाचक स्वर सिद्धी गायकर. खानविलकरांच्या घराची बेल वाजली तसं एका नोकराने येऊन दरवाजा उघडला. आपण कोण? मी इन्स्पेक्टर शौर्य सबनीस. मला सम्राट खानविलकरांना भेटायचंय. या आत या, मी साहेबांना निरोप देतो. तो नोकर खूप आदमीने त्याच्याशी बोलून आत निघून गेला. तसा शौर्य आत आला. शौर्याला बसायला सांगून तो नोकर सम्राटच्या रूम मध्ये गेला. शौर्य खालीच त्याची वाट बघत बसला होता. तितक्यात आत्याबाई त्यांच्या खोलीतून बाहेर आल्या. शौर्याला तिथे बघून त्यांच्या कपाळावर आठ्या पसरल्या. तुम्ही इथे? हो, मला मिस्टर सम्राट खानविलकरांनी बोलवलंय. साहेब, तुम्हाला सरांनी वरती बोलवलंय. नोकराने सम्राटचा निरोप दिला. शौर्य उठला आणि पायऱ्या चढून वर जाऊ लागला. तसं आत्याबाईंनी नाक मुरडलं आणि त्या तशाच स्वयंपाकघरात निघून गेल्या. हाय शौर्य, प्लीज कम. सम्राटने शौर्याला आत यायला सांगितलं. तसा शौर्य त्याच्या रूम मध्ये गेला. आपण खाली बसून बोलू शकत होतो ना, मग इथे तुझ्या रूम मध्ये का? यार, तुम्हा पोलिसांना प्रत्येक गोष्टीत डाऊट का घ्यायचा असतो? मी माझ्या खोलीत बसून बोलायला जास्त कम्फर्टेबल आहे, म्हणून वर बोलवलं तुला. इट्स दॅट सिम्पल. सम्राटने त्याच्या कलेक्शन मधून एक बियर बॉटल आणि 2 ग्लास काढले. सॉरी, पण मी ड्रिंक करत नाही. आर यू शुअर? येस. तसं सम्राटने ती बॉटल आणि ते ग्लासेस पुन्हा आत ठेवून दिले. आपण डायरेक्ट कामाचं बोलायचं का? ठीक आहे. आधी मला सांग, तुझ्याकडे माझ्या विरुद्ध काय काय पुरावे आहेत ज्याने हे सिद्ध होतं की आशिष सुर्वेचा ऍक्सिडेंट मी घडवून आणला होता? सगळ्यात पहिला पुरावा म्हणजे जेव्हा आशिषने त्या मालावर छापा टाकला होता तेव्हा तिथे उपस्थित असलेली माणसं, त्यांचे स्टेटमेंट्स आमच्याकडे आहेत आणि त्यांनीच हे कबूल केलंय की तो सगळा माल तुझा होता. दुसरा आणि महत्वाचा पुरावा, ज्या ट्रक ड्रायव्हरने तो ऍक्सिडेंट केला होता तो आमच्या ताब्यात आहे. त्याने सुद्धा कबूल केलंय की तो ऍक्सिडेंट त्याने तुझ्या सांगण्यावरून घडवून आणला होता. शिवाय त्याचा फोन रेकॉर्ड चेक केल्यावर आम्हाला सगळ्यात महत्वाचा पुरावा मिळाला. तो म्हणजे तुझ्या नंबरवरून त्याला सुपारी दिलं जाणं, ज्याची रेकॉर्डिंग सुद्धा आहे आमच्याकडे. एक वेळ फेक कॉल कोणालाही करता येतो, पण तुझा नंबर दुसरा कोणीही वापरू शकत नाही. बरोबर ना? मला ती रेकॉर्डिंग ऐकायला मिळेल? नक्कीच. शौर्याने सोबत आणलेल्या बॅग मधून एक रेकॉर्डर बाहेर काढलं. त्यात असलेली रेकॉर्डिंग सुरू केली. आता दोघेही ती रेकॉर्डिंग ऐकू लागले. तो आवाज ऐकून तर सम्राटही शॉक झाला, कारण तो आवाज एकदम
एकदम त्याच्यासारखा येत होता. जिथे तो स्वतः त्या आवाजाला ऐकून कन्फ्युज्ड होता, तिथे पोलिसांचं त्याच्यावर संशय घेणं अगदी साहजिक होतं. खरं तर हा सगळ्यात मोठा पुरावा होता, जो कोर्टात सादर झाल्यावर आशिषच्या केसमधून त्याची सुटका होणं जवळजवळ अशक्य होतं. त्याला या केसमध्ये जन्मठेपेची किंवा फाशीची शिक्षाही मिळू शकत होती. इतकं कोणीतरी फुल प्रूफ प्लॅनिंग केल्याचं सम्राटच्या लक्षात आलं होतं. ऐकलंस? हा तुझाच आवाज आहे आणि हा कॉल तुझ्याच नंबरवरून त्या माणसाला केल्याचा सुद्धा प्रूफ आहे माझ्याकडे. आता सेम तुझ्या नंबर सारखे अजून 10 नंबर्स तर असू शकत नाहीत ना. आणि समजाच कोणी तुझा फोन चोरून त्यावरून तो फोन केला असेल, जी शक्यता मला आधी सुद्धा वाटली होती, पण त्यावर कोर्ट कधीच विश्वास ठेवणार नाही, कारण तो आवाज तुझाच आहे हे रेकॉर्डिंग ऐकून स्पष्ट लक्षात येतं. शिवाय ट्रक ड्रायव्हरने सुद्धा तुझं नाव घेतलंय. त्यामुळे केस अगदी क्रिस्टल क्लिअर आहे. हे 2 पुरावे तुला आशिषचा खुनी सिद्ध करण्यासाठी पुरेसे आहेत. शौर्य बोलत होता, पण सम्राट मात्र खूप शांतपणे विचार करत होता. आवाज तर सेम त्याच्यासारखाच होता, याबद्दल दुमत नव्हतं. पण तो फोन आपण केलेला नाहीये हे त्याला चांगलंच माहीत होतं. कसला विचार करतोय सम्राट? शौर्य, पोलीस आहेस ना तू? मग मला सांग, माझ्यासारखा माणूस इतका गहाळ वागेल? मला जर सुपारी द्यायचीच असती तर मी दुसऱ्या कोणाच्याही फोनवरून कॉल केला असता किंवा एखाद्या माणसाला पैसे देऊन त्याच्याकडे पाठवलं असतं. मी स्वतः माझ्या फोनवरून कॉल करून त्याला सुपारी का देईन? पोलिसांना चकमा देण्यात माझा हात कोणीही पकडू शकत नाही. मग हा असा क्षुल्लक मूर्खपणा मी करेन का? हाच विचार तर मी कालपासून करतोय की तुझ्यासारखा हरामी माणूस इतका मोठा पुरावा इतक्या सहजपणे मागे कसा काय ठेवेल? हरामी नाहीये मी. आता तूच म्हणालास ना की पोलिसांना चकमा देण्यात तुझा हात कोणी पकडू शकत नाही. मग अशा माणसाला हरामीच म्हणतात. एनिवेज, तुला जे म्हणायचंय ते म्हण, पण आधी माझं ऐक. मी तुला सांगतो नक्की काय झालं असेल. कोणीतरी तो माल माझ्या नावाने सप्लाय करत होतं आणि त्यांच्याच कोणत्या तरी माणसाने पोलिसांना फोन करून सांगितलं असणार की सम्राट खानविलकरचा माल या ठिकाणावरून त्या ठिकाणी जाणार आहे. म्हणूनच आशिषने त्या ठिकाणी छापा टाकला आणि तो माल पकडल्यानंतर लगेच त्याचा ऍक्सिडेंट झाला. त्यावरून हे स्पष्ट होतं की कोणाला तरी त्या सगळ्यात मला गोवायचं होतं. त्याला असं दाखवायचं होतं की माझा माल पकडला त्याचा राग म्हणून मी आशिषला उडवलं. पण आता तू मला सांग की आशिषने माझा माल पकडल्यानंतर, जो की माझा नव्हताच, पण तरीही आपण कन्सिडर केलं की तो माल माझा होता. जर तो माल पकडल्यानंतर तो पोलीस स्टेशनला जात होता तर त्या थोड्याफार डिस्टन्समध्ये मी लगेच एखादा माणूस शोधेन, त्याला पैसे देऊन सुपारी पण देईन आणि तो माणूस अगदी हवेतून उगवल्यासारखा त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचेल आणि त्याला उडवेल. हे कसं शक्य आहे? म्हणजे यासाठी काहीतरी प्लॅनिंग हवं ना.
मला काही स्वप्न पडलं होतं का की पोलीस माझा माल पकडणार आहेत, म्हणून मी आधीच माणूस बघून त्याला सुपारी देऊन ठेवली. शौर्यालाही सम्राटच्या बोलण्यात तथ्य वाटलं. जी शंका त्याला कालपासून वाटत होती ती सम्राटच्या बोलण्यामुळे हळूहळू गडद होऊ लागली होती. कोणीतरी नक्कीच त्याचं नाव घेऊन त्याला या सगळ्यात गोवण्याचा प्रयत्न करते, हे सगळं आता शौर्याच्याही लक्षात येऊ लागलं होतं. आणि फोन कॉल बद्दल सांगायचं झालं तर खरंच कोणीतरी थोड्या वेळासाठी का होईना, पण माझा फोन गायब करून माझ्या फोनवरून तो कॉल केला असेल, ते पण माझाच आवाज काढून, जेणेकरून असं सिद्ध व्हावं की तो कॉल मीच केला होता. पण आता तो माणूस शोधायचा कसा, हा एक मोठा प्रश्न आहे. सम्राट, तुझा खरंच या केसशी काही संबंध नाहीये? नाही रे बाबा, इतकी क्षुल्लक चूक जर मी करत असेल ना तर थू आहे माझ्या जिंदगीवर. मी स्वतःला गुंड म्हणून घ्यायचा लायकीचा नाहीये. मग बरं सम्राट, तुला कोणावर संशय आहे जो तुझ्या विरुद्ध असं काही प्लॅनिंग करू शकतो? संशय कोणावर घेऊ यार, दुश्मनच दुश्मन आहेत माझे. त्यातलं कोणीही हे करू शकतं. पण तुला काय वाटतं, कोणी केलं असेल हे? बिझनेस रिलेटेड कोणी दुश्मन असेल की कोणी फॅमिली दुश्मन? माझे बाहेरचे दुश्मनच जास्त आहेत, फॅमिलीमध्ये कोणी नाही. घरात इनमीन 3च तर माणसं आहेत माझ्या. पण तितक्यात सम्राटची ट्यूब पेटली. ओ येस, हे त्याचं काम असू शकतं. कोणाचं? तोच यार, माझा मुंह बोला भाऊ, विक्रम दिग्विजय खानविलकर. तो हे काम नक्कीच करू शकतो. आबा ठीक झाल्यानंतर तो आणि त्याची बहीण घरी आले होते, पण आबांनी त्यांना भेटायला नकार दिला होता. तेव्हापासून त्यांनी बऱ्याच वेळा आबांशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्नही केला. आत्याला सुद्धा स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न केला, पण कोणीही त्याला घास टाकली नाही. म्हणूनच कदाचित त्याने हे सगळं केलं असावं. त्यानंतर मी एकदा त्याची माहिती काढली होती, तेव्हा मला समजलं की तो दुसऱ्या देशात सेटल झालाय. आबांच्या मुलीचं म्हणजे गिरिजा खानविलकरचं तर आधीच लग्न झालं होतं. ती पण तिच्या नवऱ्यासोबत युकेला शिफ्ट झाली. त्यानंतर त्यांनी मला काहीही त्रास देण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. त्यामुळे मी पण कधी त्यांच्याकडे इतकं लक्ष दिलं नाही. बट येस, हा त्यांचाच प्लॅन असू शकतो. मला जेलमध्ये पाठवून पुन्हा घरात घुसण्याचा त्यांचा हा प्लॅन नक्कीच असू शकतो. आर यू शुअर सम्राट? 100% नाही, पण 80% तर आहेच. माझा सगळ्यात मोठा दुश्मन आहे भास्कर, पण तो एवढी मोठी रिस्क घेणार नाही. मी कसा आहे ते माझ्या दुश्मनांना पण चांगलंच माहिती आहे. एवढा फडतूस प्लॅन तर तोच करू शकतो ज्याला माझ्या ताकदीचा अंदाज नाहीये, आणि ती व्यक्ती म्हणजे विक्रम खानविलकर. सो सध्या तरी माझा संशय त्याच्यावरच आहे. आय सी. कुठे असतो तो सध्या? आय डोंट नो यार, पण तो कुठे असतो हे तिला नक्कीच माहित असेल. तिला म्हणजे कोणाला? त्याच्या बहिणीला, गिरिजा खानविलकरला.
पण ती तर आता युकेला सेटल झाली आहे ना. युकेला असू दे नाहीतर पाताळात असू दे, त्यांचे पत्ते शोधून काढणं माझ्यासाठी अवघड नाहीये. ठीक आहे, मी पण माझ्या परीने शोध सुरू ठेवतो. आपल्याला सगळ्यांची चौकशी करायला हवी. थँक्स यार शौर्य. कशासाठी? माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी. मी काही तुझ्यावर विश्वास ठेवलेला नाहीये. ज्या गोष्टी कायद्याला धरून असतात मी त्या सगळ्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. आणि कोणत्याही फायनल निर्णयापर्यंत पोहोचण्याआधी प्रत्येक गोष्टीची शहानिशा करणं हे माझं काम आहे. आणि मी तेच काम करतोय. याचा अर्थ मी तुझी बाजू घेतोय किंवा तुला निर्दोष सिद्ध करण्यासाठी झटतोय असं नाहीये. जर तू निर्दोष असशील तर सुटशील आणि नसशील तर तुला शिक्षा ही होणारच. शिक्षेला मी घाबरत नाही, पण जेलमध्ये जायच्या आधी माझ्या सगळ्या दुश्मनांचा बंदोबस्त करूनच मी जाईन, जेणेकरून माझ्यानंतर कोणी माझ्या फॅमिलीला त्रास देण्याची हिंमत करू नये. तुझी फॅमिली म्हणजे तपस्याच ना? हो, खास करून तीच. कारण आबा, आत्या आणि आज्ञा या तिघांनाही प्रोटेक्ट करण्याची गरज मला कधीच पडली नाही. पण तपस्याला पावलोपावली प्रोटेक्ट करावं लागणार आहे, कारण तिचं नाव माझ्यासोबत जोडलं गेलंय. डोंट वरी सम्राट, तू जेलमध्ये गेलास ना तरी मी तिला काही होऊ देणार नाही. आफ्टर ऑल पहिलं प्रेम आहे ना तुझं ती. शौर्यचं अर्धवट वाक्य सम्राटने पूर्ण केलं. नाही, आफ्टर ऑल चांगली मैत्रीण आहे ती माझी, आणि आता तुझी बायको आहे. सो माझ्या मैत्रिणीचं आणि तुझ्या बायकोचं प्रोटेक्शन करणं हे माझं कर्तव्य आहे. अर्थातच जर तू कायद्याला सरेंडर करून स्वतःचे गुन्हे कबूल करणार असशील तरच. कायद्याची मदत करणाऱ्या प्रत्येकाचा मी रक्षक आहे. तसा सम्राट काही वेळ त्याच्याकडे बघतच राहिला. काही सेकंदांनंतर तो पुढे झाला आणि त्याने शौर्यला करकचून मिठी मारली. त्याच्या या अचानक कृतीने शौर्य मात्र गडबडला. मी तुला खूप चुकीचा समजत होतो. आय एम सॉरी. सम्राटने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. त्याच्या स्पर्शाने क्षणभरासाठी शौर्यच्या मनाची चलबिचल झाली. काही क्षणांसाठी त्याला आशिष आठवला. तसे त्याने लगेच डोळे बंद करून घेतले. याच्यामध्ये मला आशिषचा का भास होतोय? शौर्य, तू या केसमध्ये माझी मदत कर. मी तुला प्रॉमिस करतो, यानंतर मी माझे सगळे गुन्हे कबूल करून सरेंडर होईन. शौर्याने फक्त हुंकार भरला. सध्या तो काहीही बोलायच्या मनस्थितीत नव्हता. थोडंफार अजून डिस्कशन करून शौर्य तिथून निघून गेला. सम्राट मात्र बराच वेळ त्याच्या प्लॅनिंगचा आराखडा आखण्यात व्यस्त होता. सम्राट त्याच्या कामात बिझी होता. तितक्यात त्याचा फोन वाजला.
1-2 वेळा तर त्याने इग्नोर केलं. पण जेव्हा कंटिन्युअसली रिंग वाजू लागली तेव्हा त्याने वैतागून फोन हातात घेतला. पण फोनवरचं नाव बघून त्याचा त्रागा कुठल्या कुठे पळून गेला. कारण फोन तपस्याचा होता. हॅलो जान. सकाळपासून कुठे गायब आहात? सोडून गेलात तसं फोन नाही की मेसेज नाही. तसा तो गालात हसला. तिचं असं हक्काने ओरडणं त्याला आवडलं होतं. जरा कामात अडकलो होतो. बोल ना, काय म्हणतेस? तशी ती ब्लँक झाली. कारण तिने फोन का केलाय हेच तिला आता आठवत नव्हतं. खरं तर सकाळपासून त्याच्याशी बोलणं झालं नव्हतं. त्यामुळे तिचं मन बेचैन झालं होतं. नाही, ते सहजच. मिसिंग मी? माझ्यासोबत लॉंग ड्राईव्हला येणार? आत्ता? आत्ता. घरच्यांना काय सांगू? मला नाही वाटत तुला त्यांना काही सांगायची गरज आहे. तसंही ते तुझ्याबद्दल काय विचार करतात त्याने तुला फरक पडत नाही. बरोबर ना? हा, फक्त सईला सांगू शकतेस. ती एकटीच तुझ्यासाठी मॅटर करते. या, मी वाट बघते. येस, बी रेडी. आय एम कमिंग जान. बाय. लव्ह यू. त्याने फोन कट केला. पण ती मात्र अजूनही फोन कानाला लावून नुसतीच बसून होती. त्याचं ते प्रेमाने जान म्हणणं, त्याचा तो आवाज अजूनही लाऊडस्पीकर सारखा तिच्या कानात घुमत होता.